सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जींना मोठी ऑफर दिली आहे। तृणमूल काँग्रेस हा त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्याचाही यात प्रस्ताव आहे। विलीन न झाल्यास भाजप आपप्रमाणे तृणमूलला छळेल असंही सोनिया गांधी म्हणाल्यात। सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना थेट फोन करून ही ऑफर दिली आहे, तर अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात टीएमसी नेत्यांमध्ये सध्या धुसफूस दिसतेय। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी। शिवाजी, जर पाहिलं गेलं तर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात चर्चा सुरू आहे। मधल्या काळामध्ये ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांची कालच भेट घेतली झाल्याची समजते आणि त्या संदर्भामध्ये हा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर येत आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर अभिषेक बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये देखील भेट झाली, मात्र हे करण्यासाठी काही कायदेशीर प्रोसिजर आहे आणि त्या प्रोसिजरनुसार जर पाहिलं गेलं तर पक्षाची एक बैठक बोलावणं गरजेचं आहे आणि दोन्ही पक्षांच्या बैठकी कार्यकारिणीमध्ये त्या संदर्भामध्ये ठराव मंजूर करणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आता टीएमसीचा कार्यकारिणीला बोलवून त्या संदर्भामध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव ठेवून दोन्ही पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये अशा पद्धतीने ठराव मंजूर करून घेऊन निर्णय घेणं अपेक्षित आहे। त्यामुळं तृणमूल काँग्रेस या संदर्भात निर्णय घेईल का, तोपर्यंत पक्षामध्ये काही घडामोडी घडतायत का हे पाहणं महत्वाचं आहे। राज्यसभेच्या खासदारांनी राजीनामा दिलाय, त्याचबरोबर इकडे तृणमूलच्या 20 खासदारांनी एक गट स्थापन केलाय। या सगळ्या घडामोडी घडत असताना ही घडामोड समोर येत आहे, त्यामुळं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार। नक्की शिवाजी, पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं की आता ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सोनिया गांधी यांनी ही जी दिलेली ऑफर आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। धन्यवाद शिवाजी तुम्ही बोलल्याबद्दल। याच संदर्भात बोलूया, ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। राहुल सर, सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जींना दिलेली ही ऑफर याकडे कसं पाहायचं? कारण पश्चिम बंगालमध्ये झालेला तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव, त्यानंतर इंडिया आघाडीची झालेली भेट, त्यात सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जींनी घेतलेली गळाभेट आणि त्यानंतर आलेली ही ऑफर। बघा, अशा पद्धतीची चर्चा यापूर्वी पण झालेली आहे। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये करावं अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी पण मांडली होती आणि त्याच्यावरती बरंच मंथन झालं होतं। कारण हे जेवढे पक्ष आहेत ते मुळात काँग्रेसपासून फुटून तयार झालेले स्वतंत्र पक्ष आहेत। काँग्रेस ही त्यांची मूळची विचारधारा आहे। आणि आणखीन एक भाग आहे की सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांचा जो संवाद आहे तो त्या ज्या वेळेला मनमोहन सिंग सरकारचे 2 कार्यकाळ होते त्याही काळामध्ये खूप चांगला होता। वेळोवेळी ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांचं एकत्रित येणं हे चर्चेचा विषय राहिलेला आहे। सद्यस्थितीमध्ये पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे की तृणमूल काँग्रेस हा पक्षच राहील की नाही, ज्याला महाराष्ट्र पॅटर्न आपण म्हणतो, आणि अशा रीतीने जर तृणमूल काँग्रेसच पूर्णपणे बंडखोर गटाकडे गेला तर ममता बॅनर्जी यांचं राजकीय अस्तित्व उरणार नाही। या कॉन्टेक्स्टमध्ये आपण हे बघायला हवं की अशा पद्धतीची ऑफर त्यांना दिली गेली असू शकते। एकूण त्यांचं वय, पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं चाललेल्या वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या कारवाया, कालच सीआयडीचं पथक ममता बॅनर्जी यांच्या घरी गेलेलं होतं, अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती झालेला हल्ला, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये राजकीय आव्हान कठीण आहे। आणि एक चर्चा राष्ट्रीय पातळीवरती अशी पण सुरू आहे की जेव्हा इंदिरा गांधी यांचं काँग्रेस प्रबळ होती त्यावेळेला जनता दलाचा एक प्रयोग केला गेला, जनता पार्टीचा, तसाच एक प्रयोग करावा का आणि त्या प्रयोगामध्ये सगळ्याच पक्षांनी एकत्रित येऊन एक अशी वेगळ्या विचारधारेची मोठ बांधावी का? कदाचित ती प्रक्रिया ममता बॅनर्जी यांच्यापासून सुरू होईल आणि म्हणून ही आता चर्चा झालेली आहे की अशा पद्धतीने, कारण 45 मिनिटाची त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये बंगालमध्ये काय घडतं याच्याबरोबर हा एक प्रस्ताव दिला अशी चर्चा आहे। असं होईल की नाही, कारण एक तर असं आहे की सगळ्यांना अहमभाव बाजूला ठेवावा लागेल। उद्धव ठाकरे म्हणाले की पंतप्रधान पदाचा एक चेहरा तुम्हाला डिक्लेअर करावा लागेल। अशा बऱ्याच घडामोडी आहेत, पण सध्या विरोधकांच्या समोरचे पर्याय कमी आहेत आणि वेगवेगळ्या पर्यायांचा ते विचार करतायत, त्यातला हा एक पर्याय असू शकतो। पण राहुल सर, माझे ना यालाच धरून 2 प्रश्न आहेत पुढचे। खरं तर हे काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचं विलिनीकरण वास्तवात कितपत शक्य आहे किंवा तृणमूल काँग्रेस स्वतःची स्वतंत्र ओळख सोडून पुन्हा आपल्या आधीच्या पक्षात म्हणजेच काँग्रेसमध्ये गेलं तर काय राजकीय फायदे होऊ शकतात? आणि जसा तुम्ही उल्लेख केला उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा, तसंच ममता बॅनर्जी जर काँग्रेसमध्ये आल्या तर भविष्यात त्या पंतप्रधान पदाच्या दावेदार ठरू शकतात का? हे बघा, मुळात आपण हे लक्षात घ्यायला हवं की एखादा प्रादेशिक पक्ष फुटला आणि तो त्याच्या मूळच्या विचारधारेमध्ये सामील झाला असं अलीकडे घडलंय का? तर असं घडलेलं नाहीये। उलट जे पक्ष राष्ट्रीय पक्ष त्या पक्षाने स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवून आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न केला
पण ते घडणारच नाही असं नाहीये. त्याचं कारण आहे की ज्या पद्धतीचं राष्ट्रीय राजकारण सध्या सुरू आहे आणि खास करून प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व भाजपनं पूर्णपणे संपवलेलं आहे. अगदी आपण महाराष्ट्रामध्ये पण उद्धव ठाकरे पासून ते तिकडे ओडिसापर्यंत सगळ्यांचे उदाहरणं देऊ शकतो. हो. अशा वेळेला ही चर्चा तर निश्चित होऊ शकते की जनता दलाचा एखादा प्रयोग आपण करावा का. राहिला प्रश्न की ते आपला पक्ष मोर्चा सोडून काँग्रेसमध्ये येतील का, तर आता ही केवळ चर्चा सुरू झालेली आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांना कसा प्रतिसाद दिला त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. हल्ली ममता बॅनर्जीच्या पक्षामध्ये अभिषेक बॅनर्जी सगळा निर्णय घेतात असं म्हणतात आणि आता हल्ली अभिषेक बॅनर्जीवरतीच बरीच टीका टिप्पणी झालेली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी पहिल्यांदा काय करतील तर असा आलेला जो प्रस्ताव आहे तो आपल्या इतर सहकाऱ्यांशी चर्चा करतील, आपल्याला स्वतःची राजकीय गणित पुढची काय आहे ते बघतील आणि मग त्या प्रस्तावासंदर्भामध्ये पुढचं भाष्य करतील. राहिला प्रश्न पंतप्रधान पदाचा, मुळामध्ये राहुल गांधी यांच्या नावावरती बरीचशी सहमती दिसते. अखिलेश यादवनी पण म्हटलं की राहुल गांधी हा एक पर्याय असू शकतो. पूर्वी शरद पवारांनी पण ज्यावेळेला भारत जोडो यात्रा झाली होती त्यावेळेला राहुल गांधी हा एक पर्याय ठरू शकतील, विशेषतः त्यांची प्रतिमा बदल झालेला आहे असं म्हटलेलं आहे. ममता बॅनर्जी यांचं सध्याचं वय पाहता आणि आगामी राजकारण पाहता ममता बॅनर्जी ह्या काही पंतप्रधान पदाच्या संभावित उमेदवार नसतील इंडिया आघाडीतला, असतील तर ते राहुल गांधीच असणार आहेत. फक्त त्यांच्या भोवती सगळ्यांची सहमती घडून येणं आवश्यक आहे. माझ्या मते या घडामोडीकडे एका वेगळ्या पातळीवरती आपण बघायला हवं. पूर्वी जसा देशामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसेतर असा सगळा एक राजकारणाचा पट राहिलेला आहे, तसाच एक पट आता या देशामध्ये हळूहळू उभा राहताना दिसतोय. कारण विरोधी पक्षाचा संकोच जो सत्ताधारी घटक पक्षांनी केलाय तो संकोच पाहता आता आपल्याला पुन्हा एकदा भाजप आणि भाजपतर असा एक गट उभा करून एक लढत द्यावी लागेल अशा विचारापत ते आलेले आहेत असं दिसतंय. आणि खास करून एक आणखी बाब आहे की सोनिया गांधी यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे. हल्ली त्या फारशा सक्रिय नव्हत्या त्यांच्या आजारपणामुळं आणि वेगळ्या कारणामुळे, पण त्यांच्याकडनं हा प्रस्ताव आलेला असल्यामुळं मला असं वाटतं की पक्षांतर्गत सुद्धा बऱ्यापैकी कन्सल्टेशन होऊन त्यांनी तो प्रस्ताव दिलेला असावा. काही पुढचे दिवस महत्वाचे आहेत, त्यात ममता बॅनर्जी यांच्या बंगालमध्ये काय घडतं आणि ममता बॅनर्जी स्वतः कसा प्रतिसाद देतात त्याच्यावरून एक व्यापक पातळीवरती चर्चा होऊ शकते की भाजप तर अशा सगळ्या लोकांनी एकत्रित यावं का. बरोबर आहे. धन्यवाद राहुल सर, तुम्ही खूप छान विश्लेषण केलं आणि पुढारी न्यूजशी बातचीत केली त्यासाठी. खरं तर काँग्रेसमध्ये आधीच अनेक वरिष्ठ नेते आहेत, त्यात सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जींना दिलेली ऑफर आणि त्यात दिलेली पदाची ऑफर राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची, त्यामुळे आता यानंतर पुढे काय महत्त्वाच्या घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सर.